नमस्कार राज, मी तुझी मातृभाषा मराठी बोलते. तुझ्या नावापुढे साहेब वगैरे मुद्दामच लावत नाहीये, कारण तू मला माझ्या मुलासारखाच. बरेच दिवसांपासून तुझ्याशी संवाद साधायचं ठरवलं होतं, पण योग्य माध्यम असं मिळत नव्हतं. मग थोडा विचार केला. हल्ली कुणावर स्तुतीसुमनं उधळायची असोत किंवा टीकेचे खोचक बाण सोडायचे असोत, लुप्त होत चाललेल्या पत्रव्यवहाराला तू कायमच प्राधान्य देतोस. त्यातही मला म्हणजेच मराठी भाषेला प्राधान्य देतोस. ह्यातूनच तुझं माझ्याप्रती असलेलं प्रेम आणि आदरभाव स्पष्ट होतो. म्हणूनच मीही तुझ्याप्रमाणेच पत्रव्यवहार करून आज तुझ्याशी बोलते. मराठी भाषा गौरव दिन एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्याला सुरुवात झाली ती फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे. म्हणूनच आज तुझ्याशी संवाद साधणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच. खरं सांगू तर एक आई म्हणून मला तुझे आभारच मानायचे आहेत, कारण तू माझ्यासाठी जे केलंस, जे करतो आहेस आणि जे करत राहशील त्यासाठी तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाही आहे. जिथे जिथे मला डावललं जातं तिथे तिथे तू आणि तुझे महाराष्ट्र सैनिक माझ्या रक्षणासाठी सदैव तयार असतात. आपल्याच राज्यात आपल्याच काही लोकांनी परभाषिकांसोबत मिळून मला पायदळीत उडवण्याचा प्रयत्नही केला, तेव्हा सर्वात आधी माझ्या मदतीला कोण धावलं असेल तर ते तू आणि तुझे महाराष्ट्र सैनिकच. मला तुझं कौतुक तर नेहमी वाटतंच, पण तुझ्या महाराष्ट्र सैनिकांचं धाडस पाहून ऊर अगदी भरून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावर जसे मावळे शत्रूंवर तुटून पडायचे, अगदी तसेच तुझे महाराष्ट्र सैनिक माझ्या रक्षणासाठी अगदी कोणावरही तुटून पडण्यासाठी तयार असतात. अनेक वेळा तर माझ्या या मुलांनी माझ्यासाठी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन माझं रक्षण केलं आहे. वेळप्रसंगी तुरुंगवासही भोगला आहे. तेव्हा त्यांच्या वेदना पाहून, त्यांच्या पाठीवरचे वळ पाहून माझाही हंबरडा फुटतो. फरक इतकाच की तो कुणालाच ऐकू येत नाही. आजवर माझा अनेकांनी राजकारणासाठी वापर केला, मतं मिळवण्यासाठीही वापर केला, पण तू वेगळा आहेस. तू नेहमी सांगतोस मराठीचा मुद्दा हा माझ्यासाठी मतं मिळवण्याचं साधन नाही बरं, तर लोकांना मी दिलेला तो शब्द आहे. हे ऐकते ना तेव्हा मी मनोमन भरून पावते. तुझ्या पक्ष स्थापनेनंतर तू मराठीचा मुद्दा लावून धरला नसतास तर कदाचित आपल्याच राज्यातल्या काही शहरात मी मरणासन्न अवस्थेत गेले असते. तुझ्या मराठी भाषा बळकटीकरणाच्या धोरणामुळे तू नव्या पिढीच्या मनात जे मराठी प्रेमाचं रोपटं लावलंयस, आज त्याचा हळूहळू वटवृक्ष होतोय. भलेही त्यातले अनेक लोक तुझे समर्थक नसतील, कार्यकर्ते नसतील, पण मराठीच्या मुद्द्यावर ते तुझ्याकडूनच बाळकडू प्यायलेले आहेत. तुला आठवतंय ना, आपल्याच राज्यात मोबाईलवर फोनच्या सूचनेत मला स्थान दिलं नव्हतं, तेव्हाही तूच माझ्या रक्षणासाठी उभा राहिलास. आपल्याच राज्यात दुकानं, आस्थापना, इमारती या सगळ्यांच्या पाट्यांवरून मला उतरवलं गेलं होतं, तेव्हाही तूच मला सन्मानाने माझं स्थान मिळवून दिलंस. रेल्वेच्या परीक्षेतही मला डावललं गेलं होतं, तेव्हाही तू आणि तुझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावर गुन्हे घेतले, पण इथेही मला माझं स्थान मिळवून दिलं. माझ्या मराठी मुलांना जेव्हा नोकऱ्यांवरून डावललं जातं
तेव्हाही तूच असतोस. पत्रकारांनी कुठेही काळ वेळ न पाहता हिंदीत बोलायला सुरुवात केली की अग्रक्रमाने त्यांना झाडणाराही तूच असतोस. मराठी चित्रपटांच्या शोसाठी भांडणाराही तूच असतोस. जिथे जाशील तिथे माझ्याबद्दल बोलणाराही तूच असतोस. एका आईला आणखी काय हवं असतं रे? लाखोंच्या सभांच्या गर्दीत जेव्हा तू माझी उदाहरणे देऊन मला गौरवांकित करत असतोस, तेव्हा खुद्द माझ्याही अंगावर शहारी येत असतात. म्हणूनच तुझ्या प्रत्येक सभेला मी आवर्जून उपस्थित असते. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असेलच. एक ना एक दिवस तुझी मतं लोकांना पटतील आणि तो दिवस जास्त दूर नाही ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. तुझ्यासारख्या एका कडवट मराठी नेत्याकडे या मराठी मुलुखाचं सारथ्य येवो हीच श्रींचरणी प्रार्थना करते आणि प्रत्येक मातृभाषेच्या पोटी एक राज श्रीकांत ठाकरे नक्की जन्माला यावा हीच अपेक्षा बाळगते. तुझीच आई, मातृभाषा मराठी.